वाव, आजच्या चहाची चव काय वेगळीच लागते ना. नशा आजच्या चहा मग. काँग्रेस आदित्य, तू युट्यूब. दिलेल्या शब्दाला जागलास ना तू. मी म्हणालो होतो तुला, विश्वास ठेव माझ्या, आपलं काम होणार. हो, पण होईपर्यंत धाकधूक होतीस ना. मी एकदा का काम हातात घेतलं की ते सक्सेसफुल होणारच. आता जरा या आनंदातून बाहेर येऊन कामाचं बोलूया. आता काय राहिले? तूच म्हणालास ना की तू दिलेल्या शब्दाला जागणार आहेस. तो तर मी आहेच. तसाच एक शब्द तू मलाही दिला होतास, लक्षात आहे ना. सगळं व्यवस्थित आठवतंय मला, पण इतकी काय घाई आहे? नाही, कसं आहे, एकदा कामाचं बोलणं झालं की मस्त एन्जॉय करू शकतो ना. उगाच एन्जॉय करत असताना मध्ये मध्ये डोक्यात कामाचा विचार नको. खूपच सॉर्टेड वागायचं ठरवलंयस ना तू. सॉर्टेड नाही, पण सावधगिरीने वागते असं म्हणालास तरी चालेल. म्हणजे तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी माझ्या सख्ख्या भावावर कधी विश्वास नाही ठेवला, तुझ्यावर कसा ठेवू? म्हणजे मी यापुढे तुझ्यावर विश्वास नाही ठेवायला पाहिजे? हो, अगदीच. ओके, मग आधी काम संपवलेलं जास्त बेटर. तर मला लोणावळ्याचा फार्म हाऊस, नाशिक मधली सगळी कामतपूरची हॉटेल्स आणि 50% कामतपूरचे शेअर्स हवेत. काय? तुला चक्क हा बंगला नकोय? या बंगल्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. काय ना, मी इतकी वर्ष या बंगल्यात राहते, मला आता इथे खूप बोर होतं. मी मस्तपैकी लोणावळ्याला जाऊन राहणार आहे, एकांतात. आयुष्यात खूपच स्वप्न रंगवलीस. पण ही सगळी स्वप्न आता खरी होणार आहेत. ओके, डील. डील. आदित्य, आता कसला विचार करतोयस तू? मीराच्या हातून ही प्रॉपर्टी जाते म्हटल्यावर तिचा जो चेहरा झाला होता ना, तो अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. तिची हार आणि आपला विजय. काश काश काय? काश देवाशिष कामात जिवंत असतं हे सगळं बघायला. तुला काय वाटतं, दादा असता तर हे सगळं शक्य झालं असतं? अजून ओळखलं नाहीयेस तुम्हाला. आदित्य, दादा हा आपल्या पुढे जाऊन विचार करणारा माणूस होता. त्यामुळे तो असता तर हे सगळं कधीच शक्य झालं नसतं. तो जिवंत असताना त्याच्यासोबत काय होते त्याला कळलं नाही. ह्याचा कुठून पत्ता लागला असता त्याला? म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो जर का आपल्यापेक्षा 4 पावलं पुढे असता तर स्वतःला गायब होण्यापासून वाचवू शकला असता. मे बी. चला चला, मला भूक लागली, काहीतरी खायला मागूया. हो, 5 स्टार मध्ये. नक्कीच. बहिणी, काय करायचं आता आपण? म्हणजे पुढे काय करायचं? काहीच कळत नाही वासुभाऊजी, मला काही सुचतच नाहीये. एवढ्या कमी वेळामध्ये केवढं होऊन बसलंय. हा आदित्य इतकं सगळं प्लॅन करत होता आणि आपल्या कुणालाच काहीच कळलं नाही. आणि आपल्या सगळ्यांचा विश्वासघात केलाय. इतका राग येतोय ना मला त्याचा, असं वाटतंय जाऊन जीव घ्यावा त्याचा. मधुरा, वहिनी, वहिनी काय करायचंय आपण? नाही, आदित्याला तर शिक्षा द्यायचीच आहे, त्याला चांगला धडा शिकवायचा आहे, पण आता ती वेळ नाहीये ना.
ताई आता काय करायचंय आपण? मीराताई, मीराताई, हा? अहो सगळेजण विचारतायत आता पुढे काय करायचं. नाही, मलाही काहीच सुचत नाहीये. डोळ्यांसमोर अंधार आलाय नुसता. बरं, खूप उशीर झाला, आपण आत्ता माझ्या घरी जाऊयात. मग नंतर बघू काय करायचं. हो चालेल. म्हणजे ताई आपल्याला विचार करायलाही वेळ मिळेल. पण जाऊया वासू म्हणतोय नाही तसंच. नाही नाही नाही, आम्ही तुमच्या घरी नाही येऊ शकत. का वहिनी? अहो ते हक्काचं घर आहे तुमच्या. देव आणि मी भावासारखे आहोत, सो त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझीही तितकीच आहे. वासुभाऊजी, मान्य आहे मला, पण आम्ही तुमच्या घरी नाही येऊ शकत. पण का? कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत हे जर आदित्यला कळलं तर तो तुम्हालाही त्रास देईल, तुम्हालाही कशात तरी अडकवेल आणि उद्ध्वस्त करेल. मला नाही फरक पडत त्या. मला परवा नाहीये त्याची. तुम्ही प्लीज चला माझ्याबरोबर. वासुभाऊजी, अजिबात नाही. तुम्ही आधीच खूप सहन केलंय आमच्यासाठी, आता अजून नाही. तुम्हाला त्रास नाही देऊ शकत आम्ही. कसला त्रास वहिनी? अहो, मी कोणी परका आहे का? आणि मुळात मी आज जो काही आहे, माझ्याजवळ जे काही आहे ना, ते सगळं देवच आहे. ते देवमुळे आहे. सो वासुभाऊजी प्लीज, आम्ही नाही येऊ शकत खरंच. अहो, मग तुम्ही काय करणार आहात वहिनी? रस्त्यावर राहणार आहात का? वहिनी असं नका करू, प्लीज प्लीज चला माझ्या बरोबर. वहिनी असं विचित्र नका वागू तुम्ही प्लीज. म्हणजे मला कळतंय आपल्या सगळ्यांसाठीच हा खूप मोठा धक्का आहे, पण आता या क्षणी शांतपणे विचार करण्याची गरज आहे. तेव्हा प्लीज आपण जाऊयात माझ्या घरी. चला तुम्ही. अगं घे ना अजून. मला हेच खूप झालंय, तू घे ना. नाही नाही, मी तर घेणारच आहे. खूप दिवसांनी असं छान मनासारखं जेवतोय. साहजिकच आहे. सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत गेल्या की माणूस कसा आनंदी राहतो आणि मग खाल्लेलं अंगी लागतं असं म्हणतात. हो, आणि माझ्या अंगी तर आता कामत फूड्स, कामत घर सगळंच लागणार. आदित्य, पण ते बिचारे गरीब लोक कुठेतरी फुटपाथवर झोपले असतील ना, उपाशी तापाशी. गरीब, फुटपाथ. खूप मज्जा येते मला हे सगळं ऐकून. पण राहू दे त्यांना असंच उपाशी. फक्त आजच नाही, ते रोज असेच फुटपाथवर उपाशी झोपायला हवं. तुला माहित नाहीये एखादा आपल्याला सोडून गेल्यावर काय वाटतं. मीराचे तर खूप हाल व्हायला होणारच आहेत. मी करणार. ती जेव्हा मला सोडून गेली ना, तेव्हा खूप काही सहन केलंय. अन्नाचा एक कण घशाखाली उतरत नव्हता. सगळं नकोसं वाटत होतं मला. आय कॅन अंडरस्टँड. पण तिला काहीच फरक पडला नाही. मला सोडून ती इथे देवाशिष कामातकडे राहायला आली. इथे सगळी सुख होती ना तिच्यासाठी. तिला काहीच फरक नाही पडला. मी तिकडे एकटा याची साधी तिला जाणीव सुद्धा झाली. खरंय तुझं. इथे ना मस्त राणीसारखी राहायची ती. या घरात आल्यापासून ना या घराचं वातावरणच बिघडून गेलं होतं. दादामध्ये आणि माझ्यामध्ये सतत वाद व्हायचे. दादा मला सतत घालून पाडून बोलायचा तिच्यामुळे.
तशीच आहे ती. आपल्याला फक्त वाटत राहतं की मीरा एक आदर्श मुलगी आहे. पण तसं अजिबात नाही. नाही रे, खाली मुंडी पाताळ धुंडी येते. तिने आधी दादाला स्वतःच्या बाजूने करून घेतलं, नंतर त्या गीताला स्वतःच्या बाजूने करून घेतलं, आणि मग तुझ्यासारखं मलाही माझ्याच घरात एकटं पाडलं. म्हणूनच आत्ता आपण तिला एकटं पाडायचं. मी तर तिचे इतके हाल करणार आहे की ते आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि यासाठी तुला हवी ती मदत करायला मी तयार आहे. पण जाऊ दे ना, मीरा नावाची पिढा या घरातून गेली एकदाची. सो आपल्याला हवं ते करायला आपण मोकळे. सो एन्जॉय. मला हवं तेच करणार आहे. थँक्यू सो मच आदित्य. तुझ्यामुळे फ्रीडम अनुभवता येत आहे मला. यस, यू आर मोस्ट वेलकम. वेलकम टू आदित्यज वर्ल्ड. काही आपण वासुदादा बोलतोय त्याचा एकदा विचार करूया. किंवा बेस्ट आयडिया, आपण माझ्या घरी जाऊया ना. मी नाही बोलतो अथर्व, एक मिनिट प्लीज. काकांना आणि मावशीला आपण काही कळू द्यायचं नाहीये. हे बिचारे उगाच टेन्शन घेत बसतील, आणि मावशीला हे सगळं अजिबात आवडणार नाही. अगं ताई, पण मी बोलतो ना आईशी. अथर्व, तुला एकदा सांगितलं ना मी, ह्या दोघांना कशाला उगाच त्रास द्यायचा. आणि मावशीचा स्वभाव माहितीये ना तुला. ती या सगळ्यावर काय रिॲक्ट करेल काहीच सांगता येत नाही. हो अथर्व, म्हणजे मावशीला समजा हे सगळं आवडलं नाही, आम्ही घरी येतोय हे तिला पटलं नाही तर. अगं ताई, तू कधीतरी माझं ऐक. हे बघ मी बोलतो आईशी आणि तिला माझं ऐकावंच लागेल. आणि एनिवेज बाबा असतील ना घरी, बाबा सपोर्ट करतील मला. काळजी करू नका तुम्ही. अथर्व, नाही म्हणजे नाही. तू काय ऐकत नाहीयेस माझं. हे बघ, त्या दोघांना आपण त्रास नाही देणार आहोत, प्लीज. ताई, मी सांगतोय, माझा ऐकून तर घे. हे बघ, निदान काही दिवस तरी नक्की राहू शकतो आपण तिकडे. अथर्व, तुला कळत नाही का मी काय बोलते ते. हे बघा, आपण थोडा विचार अजून केला ना तर आपल्याला काही ना काही मार्ग नक्की सापडेल. हो, वहिनी, मामांचं अजून एक घर आहे बरोबर. तुम्ही तिथे राहू शकता ना अगदीच सगळे. एक्झॅक्टली. आपण ताई तिकडे जाऊ शकतो. नाही, आपण तिथे नाही राहू शकत. ताई हे बघ, आता ना तू हट्टीपणा करतेस. एक्झॅक्टली. बरं, मला प्लीज सांगा, तुमच्या डोक्यात काय चाललंय नेमकं. तुम्हाला कळत कसं नाहीये. आपण जर एखाद्या ओळखीच्या ठिकाणी राहिलो तर आदित्यला ते कळेल, आणि तो आणखी त्रास देईल आपल्याला. पण ताई, तू त्याला इतकं का घाबरतेस. मी घाबरत नाही अथर्व. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात कशी येत नाहीये. आदित्यला आपल्याला त्रास झालेला बघायचाय. मी आणि मधुरा किती दुःखात आहोत हे बघून त्याला खूप आनंद मिळणार आहे. पण हाच आनंद त्याला आपण मिळवू द्यायचा नाहीये. आपण कुठे राहतो हे जर त्याला कळलं नाही ना तर तो सैरभैर होईल आणि नक्कीच काहीतरी चूक करेल. आणि हीच ती योग्य वेळ असेल. आपण आपलं काम साध्य करून घ्यायचं. येस, यू आर राईट. वहिनी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मग आता काय करायचंय नक्की आपण. उत्तरा, काय करतेस तू. वर जाते झोपायला. ते दिसतंय मला.
पण कुठे झोपायला जातेस? दादाच्या रूम मध्ये. अरे काय आहे ना, मला लहानपणापासून दादाच्या गोष्टी यूज करायला खूप आवडतं, पण दादा कधीच द्यायचा नाही. आणि मग काय, मीरा मॅडम आल्या त्यामुळे मला दादाच्या रूम मध्ये कधीच झोपायला मिळालं नाही. आज मी मस्त दादाच्या रूम मध्ये झोपणार आहे. नाही, देवाशिष कामतच्या रूम मध्ये मी झोपणार. तू पण का? तू तिकडे जाण्यामागे तुझ्याकडे जशी कारणं आहेत ना, तशी कारणं नाही आहेत माझ्याकडे. पण तुला हे सुख मिळवून देण्यामागे माझी जास्त मेहनत, आणि जो जास्त मेहनत घेतो त्याला जास्त फायदा नको का व्हायला? ठीक आहे, पण आज मी झोपते, उद्या तू झोप. ओके? नाही, देवाशिष कामत आणि मीराकडून हे सगळं हिसकावून घेण्यासाठी मी जीवाचं रान केलं. खूप मोठ्या मोठ्या रिस्क घेतल्या, खूप प्लॅनिंग केलं. त्यामुळे पहिला मान माझा आहे. आज देवाशिष कामतच्या रूम मध्ये मी झोपणार. ठीक आहे, तू म्हणतोयस ते पटतंय मला. पण काय आहे ना आदित्य, पण हे सगळं घडवून आणण्यामागे माझीही तितकीच मदत झाली, हे विसरू नको. काही हरकत नाही, आज तू झोप, पण उद्या मी झोपणार. तुझ्या मेहनतीचं फळ मिळेल तुला. जा, आज तुझा मान पहिला. ते सर काय करावं त्याचाच विचार करते मी. पण एक मात्र नक्की, आदित्य जिथे पोहोचू शकणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला राहावं लागेल. मग ते किती लांब असू दे किंवा किती साधं असू दे. हो, पण अशी जागा शोधायला हवी, आणि दिवस उजाडल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. ताई, मी एक बोलू का? हा बोल ना. नाही म्हणजे तुमच्या सगळ्यांचं मी बोलणं ऐकलं, पण हे योग्य आहे की नाही मला नाही माहित. काय सांगायचे सांग, काय इतका विचार करतेस? म्हणजे मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला आवडेल की नाही तेही मला माहित नाहीये. गीता बोल ना. हा. बरं, इथे जवळच माझी मोठी बहीण राहते. हा मग म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर आपण तिच्याकडे राहू शकतो चाळीत. चाळीत? मधुरा एक मिनिट. नक्की कुठे राहते तुझी बहीण? नाही, इथे जवळच राहते, साईबाबा चाळीमध्ये. तिचा मुलगा आणि ती दोघंच राहतात. खूप चांगली आहे माझी ताई, आपण तिघी जणी तिच्याकडे राहू शकतो. पण वहिनी, चाळीत? मी आपलं फक्त सुचवलं, कारण काय आपल्याकडे आता कुठलाच पर्याय नाहीये. मला मान्य आहे की तुम्हाला चाळीत नेणं योग्य नाहीये. एक मिनिट गीता, काय योग्य नाहीये? मला असं वाटतं की गीताने अगदी चांगला पर्याय सुचवलाय आपल्याला. म्हणजे तुझ्या बहिणीकडे राहायला काहीच हरकत नाहीये, आपण जाऊ शकतो चाळीत. तुम्ही तिघीच? म्हणजे मी एक मिनिट ताई, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. परत तिथे काही झालं तर काय करणार? अथर्व प्लीज, तू आमची काळजी नको करूस. आमच्यासोबत गीता आहे ना, तू कशाला काळजी करतोयस? तू घरी जा शांतपणे, आणि प्लीज यातलं काकांना आणि मावशीला काही सांगू नकोस. हा, पण ताई, नाही अथर्व, मला पटतंय वहिनी काय बोलतात.
त्यांना राहू दे तिकडे, आणि तसंही आपण जात राहूस की. तू तू आज माझ्याकडेच थांब, मी सकाळी सोडतो तू. बर. बरं, खूपच उशीर झालाय, आपण प्लीज थोडंसं खाऊन घेऊया, मग मी सोडतो तुम्हाला तिकडे.